नाशिक पोलीस आता मुंबईसाठी रवाना होणार आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलीस आता मुंबईकडे रवाना होणार आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचं वॉरंट निघालेलं आहे। कालच नाशिक पोलिसांना हे अटक वॉरंट मिळालेलं होतं। त्यानंतर आता नाशिक पोलीस कोकाटे यांना अटक करण्यासाठी म्हणून मुंबईसाठी रवाना होणार आहेत। माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्याचं कळतं। उच्च रक्तदाबामुळे त्यांना लीलावतीमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे। उद्या कोकाटेंच्या या प्रकरणासंदर्भामध्ये कोर्टामध्ये सुनावणी देखील होणार आहे। शिक्षेला स्थगिती द्यावी यासाठी माणिकराव कोकाटे यांच्याकडून मुंबई हायकोर्टामध्ये याचिका करण्यात आली आहे। त्यावर उद्या सुनावणी होणार आहे। त्याआधी नाशिक पोलिसांना अटक वॉरंट देण्यात आलेलं होतं। तर नाशिक पोलीस आता माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी मुंबईसाठी रवाना होत आहेत। माणिकराव कोकाटे यांच्याकडची खाती मुख्यमंत्र्यांनी काल रात्री काढून घेतली आहेत आणि ती अजित पवार यांच्याकडे दिली आहेत। अधिक माहितीसाठी थेट आपण नाशिकमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, काय माहिती? आपण बघतोय की या ठिकाणी नाशिक पोलिसांचं पथक जे आहे ते पुढच्या काही मिनिटात नाशिकच्या पोलीस आयुक्तालय कार्यालयातून आता निघणार आहे। आपण मागे दृश्यांमध्ये या ठिकाणी पोलीस आयुक्त कार्यालय बघतो आहोत आणि या ठिकाणीच पुढच्या काही वेळात जे आहे ते पथक जे आहे ते इथून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेण्यासाठी, त्यांना अटक करण्यासाठी हे पथक जे आहे ते पुढच्या काही वेळात इथून रवाना होईल आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे ज्या ठिकाणी लीलावती रुग्णालयात दाखल आहेत त्या लीलावती रुग्णालयामध्ये हे पथक जे आहे ते या ठिकाणी जाणार आणि तिथून हे पथक गेल्यानंतर अटक वॉरंट जे आहे ते अटक वॉरंट माणिकराव कोकाटे यांच्याकडे देणार आहेत। त्याच्यामुळे एकूणच ही संपूर्ण जी अटकेची प्रक्रिया आहे ती आता पुढच्या काही वेळात करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक जे आहे ते या ठिकाणी मुंबईला रवाना होत असल्याचं आपण या ठिकाणी बघतो आहे। आपण हे पथक बघतोय, नाशिक पोलिसांचं हे पथक जे आहे ते आता मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे। दृश्यांमध्ये आपण बघतो आहे की हे पथक जे आहे निखिला ते आता पुढच्या काही वेळात मुंबई साठी रवाना होणार आहे। माणिकराव कोकाटे यांना यापूर्वीच खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात न्यायालयानं एकूणच जी शिक्षा सुनावलेली आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांना अटक करण्यासाठी हे पथक जे आहे ते आता मुंबईच्या दिशेनं पुढच्या काही वेळात रवाना होईल। या पथकामध्ये 2 वरिष्ठ अधिकारी देखील असतील आणि त्यासोबतच 2 वाहनं घेऊन हे पथक मुंबईच्या दिशेनं रवाना होईल। त्यामुळे पुढच्या काही वेळात हे पथक जे आहे ते मुंबईच्या दिशेनं रवाना होईल। आपल्याला माहिती आज धन्यवाद चंदन। एकूणच माहितीबद्दल। कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचं पथक आता मुंबईसाठी रवाना होत आहे। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। शिंदेंची शिवसेनाच दंगेकरांना नेता मानत नाही अशी चर्चा सुरू झाली आहे। पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेंची बैठक पार पडली आहे। या बैठकीसाठी दंगेकरांना निमंत्रण नव्हतं। दरम्यान भाजपसोबत फक्त नेत्यांची बैठक होती असं शिवतारे म्हणाले। त्यामुळे पुणे पालिकेमध्ये शिंदेंच्या सेनेचा रवींद्र धंगेकर यांच्यापासून दुरावा आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। एवढंच सांगतो की सेनेमध्ये उच्च पातळीवर काम करणारे अनेक नेते आहेत। ही बेसिकली नेत्यांची बैठक होती। चंद्रकांत दादा होते, नीलमताई होत्या। त्यामुळे काही गोष्टी अशा असतात की त्या टाळायच्या ना, असू द्या, पण त्या टाळाव्या लागतात ना काही गोष्टी। त्यामुळे समंजसपणे रवींद्र धंगेकरांनी मुलाखती घेतल्या, उमेदवारी अर्ज दिले, असं असताना सुद्धा मी तुम्हाला ते सांगतो काही गोष्टी ह्या विचाराने ठरवल्या जातात, त्या पद्धतीने आम्ही ते घेतले।